श्रीपाद अमृत डांगे हे महाराष्ट्रामधील आद्य कम्युनिस्ट. डांगे यांचा जन्म नाशिकला झाला. बालपण तेथेच गेले. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर सावरकरांचा प्रभाव पडला. पुढे त्यांचा प्रवास टिळक व मार्क्स असा झाला. त्यांचे नेतृत्व कामगार चळवळीतून वाढले. गांधींच्या असहकारितेच्या आंदोलनातही त्यांनी भाग घेतला. मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असताना आर.बी. लोटवाला या गिरणी मालकाशी डांगेंचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकरिता त्यांनी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांगेंचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. 1924 साली डांगे तुरुंगात गेले व 1927 साली त्यांची सुटका झाली. लोटवाला शेठच्या सहवासातून डांगे यांनी 1920-21 पासून साम्यवादाचा पुरस्कार करण्यास व कामगारांचे लढे उभारण्यास सुरुवात केली. डांगे मिरज कटात तुरुंगात असताना गांधींनी त्यांची भेट घेऊन कायदेभंगाच्या चळवळीला पाठिंबा मागितला आणि डांगे यांनी चळवळ मध्येच थांबवायची नाही या अटीवर तो दिला. तरीसुद्धा चळवळ केव्हा थांबवायची याचे शस्त्र आपण गांधींकडून शिकलो असे डांगे प्रांजळपणे सांगतात. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गिरणी कामगारांना त्यांनी संपाचे आवाहन केले. 1939 साली त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणी कामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. 1943 साली ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1946 साली कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून गेले आणि 1957 च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. श्रीपाद डांगे यांची पुस्तके व वृत्तपत्रे. पुस्तकेमध्ये 1. गांधी वर्सेस लेनिन 1921, व्हेन कम्युनिस्ट डिफर 2. 3. महात्मा गांधी अँड हिस्ट्री 1969 साली गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्त साधून ही पुस्तिका प्रकाशित केली. मासिके व वृत्तपत्रे. सोशालिस्ट 1922 साम्यवादी विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी सोशालिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र 1922 साली सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशालिस्ट लेबर पक्ष स्थापन करण्याचे जाहीर केले. मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशीन आल्याने 228 मुलींची नोकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. नवे मशीन हे कामगारांच्या चळवळीपुढील मोठी समस्या आहे असे सोशालिस्ट मध्ये कॉम्रेड डांगे यांनी लिहिले. लोकयुद्ध. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी व युद्ध प्रयत्नात मदत करण्यासाठी त्यांनी लोकयुद्ध नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. यंग कॉलेजिएट हे मासिक श्रीपाद अमृत डांगे व त्र्यवी पर्वते यांनी काढले. धन्यवाद. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.